नमस्कार. आता आपण या ठिकाणी पोचलोय कारखेल गावाच्या जवळपास. या ठिकाणी संताजी घोरपडेंची एक समाधी आहे. मूळ ठिकाणापासून या ठिकाणी 2 ठिकाणी संताजी घोरपडेंचा वध झाला असं ऐकण्यास मिळतं. या ठिकाणी गुहा पण एक आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. परंतु आज या ठिकाणी पोचलो. इथे संताजी घोरपडेंची समाधी आहे असं म्हणलं जातं. दरवाजा बंद आहे, पण आपण बघूया आत जाऊन उघडून आत नक्की काय आहे ते. आजूबाजूचा परिसर आहे. दरवाजा बंद असल्यामुळे आपल्याला आत जाता येत नाही. इथे खिडकी आहेत, परंतु उघड्याच आहेत. कापड बांधलेलं आहे, याच्यातून आपण बघूया आत काय आहे ते नक्की. आपण बघतोय की संताजी घोरपडेंचे एक छोटासा पुतळा किंवा प्रतिमा इथे ठेवलेली आहे. आणि त्यांच्या काही आठवणी वगैरे जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. संताजी घोरपडे कोण होते, काय होते, यांच्यावरती आपण पुढे एक नक्कीच व्हिडिओ बनवू. त्यांच्या नावाने इथे एक महाविद्यालयसुद्धा आहे. सध्या सुट्ट्या असल्यामुळे ते बंद आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. समोर सुंदर असं एक पिंपरणीचं झाड आहे आणि हा तसा परिसर आहे. आणि याच डोंगर भागामध्ये शेवटच्या काळामध्ये संताजी घोरपडेंनी आश्रय घेतलेला होता. या परिसराला कारखाळ्याचं रान असा उल्लेख आढळतो. यावरती आपण पुढे सविस्तर व्हिडिओ बनवू, त्यामध्ये बोलूच आपण. कारण या ठिकाणी त्यांची हत्या झाली ते ठिकाण, समाधी आणि ज्या ठिकाणी ते आश्रयाला होते त्या गुहा, हे दोन्ही ठिकाणे आहेत. ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे भोजलिंग मंदिराकडे मसवड मार्गे. सोबत हा आमचा राम आहे, गाडी चालवतोय. आणि आजचा प्रवास आता आपण इथून भोजलिंग मंदिराकडे चाललो आहे. भोजलिंग मंदिर तसं खूप प्राचीन जुनं आहे असं ऐकायला मिळालं. त्यामुळे आता नवीन रस्ता पण झाला आहे आणि त्या रस्त्याने आपण आता वरती चाललो आहे. हा देवस्थानकडे जाणारा रस्ता आहे. आणि हा असा आजूबाजूने पसरलेला विस्तीर्ण असा निर्मनुष्य असा प्रदेश आहे. मानदेशचा हा डोंगराळ भाग आहे, पूर्णपणे निर्मनुष्य असा. या ठिकाणी जाण्यासाठी अलीकडेच नवीन रस्ता झालेला आहे. हा डोंगराळ माळरान भाग असला तरी इथे रस्त्यांची कामं वगैरे आपल्याला चांगली पाहायला मिळत आहेत. चला तर जाऊया आपण प्रत्यक्ष वरती, बघूया मंदिर कसं आहे ते. मुख्य रस्त्यावरून आता हा कच्चा रस्ता सुरू झाला आहे आणि या रस्त्याने आपण आता वरती चाललो आहे. वरती जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता नसला तरी कच्चा रस्ता आहे, परंतु चांगला मजबूत आहे. मोठी 4 चाकी वाहनं पण जाऊ शकतात या रस्त्याने.
नमस्कार. तर आता आपण भोजलिंगाचं दर्शन करून परत चाललो आहे. घाट रस्ता आहे, डोंगर खूप उंच आहे, समुद्र सपाटीपासून साधारण 1,500 ते 2,000 मीटरच्या आसपास असेल. हा परतीचा प्रवास आहे आणि हा आमचा काय म्हणायचं तुला हसतोय कारण गाडी सांभाळण्याची आजची जबाबदारी त्यानं घेतली. व्यवस्थित आणायचं पोचवायचं काम आजचं त्याचं आहे आणि आता दर्शन झालेलं आहे. आपण आता परत चाललो आहे पुढच्या प्रवासाला. आता पुढं आपण कुठे जाणार आहे? खूप उंचावर असल्यामुळे आता आपण बघू शकतोय की आभाळ पण आलंय. पावसाची शक्यता जरी नसली तरी आकाशात ढग जमलेत. उताराचा रस्ता असल्यामुळे आता गाडी बंद केली, त्यामुळे गाडीचा आवाज येत नाही. तीव्र उतार आहे आणि हा समोरचा परिसर अथांग असा पसरलेला दूर दूरपर्यंत माळरान, काही ठिकाणी बागायती शेती दिसते, तलाव दिसत आहेत. पावसाळा दीर्घकाळ यावर्षी असल्यामुळे पाणी अजून काही काही ठिकाणी आपल्याला पाणी पाहायला मिळतं आहे. आणि हा असा घाट उतरणीचा रस्ता दूर दूरपर्यंत फक्त आणि फक्त माळरान शेती, खूप कमी ठिकाणी बागायती क्षेत्र आढळते. बाकी हा सगळा डोंगराळ मानदेशचा प्रदेश आहे. आता आपण खाली उतरतोय. उतार तीव्र आहे तरी आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया की हा डोंगर किती उंच आहे ते. आणि विशेष म्हणजे या डोंगरावरती मंदिर खूप प्राचीन जुनं आहे आणि रोज भक्त वगैरे दर्शनासाठी येत असल्यामुळे या ठिकाणी कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने 4 चाकी वाहनं पण येऊ शकत आहेत. आणि विशेष म्हणजे वरती सुविधाही खूप अलीकडच्या काळामध्ये खूप चांगल्या सुविधा आहेत. अन्नछत्र पण चालतं आहे, दान स्वरूपामध्ये, लोकांकडून देणगी स्वरूपामध्ये पैसे, अन्नधान्य जे शक्य असेल ते घेतलं जातं आहे. त्याचा प्रसादही लोकांना दिला जातो आहे. आता आपण खाली उतरतो आहे आणि हा बघू शकता तुम्ही, हा तीव्र असा उतरणीचा रस्ता. एका बाजूला पूर्णपणे दरी आहे खोल आणि हा असा तीव्र उताराचा रस्ता जो अलीकडच्याच काळामध्ये झालेला असावा असं वाटतंय. कच्चा रस्ता आहे परंतु वरती प्रवासासाठी येण्या जाण्यासाठी चांगला आहे. नक्कीच तुम्ही पण अशा ठिकाणांना भेट देऊ शकता. पर्यटन म्हणा, देवदर्शन म्हणा, विरंगुळा म्हणा किंवा रोजच्या दैनंदिन व्यस्त जीवनातून उंच ठिकाणावरून येण्याचा जो काय आनंद असतो, कारण उंचावरून दिसणारं हे जे दृश्य आहे निसर्गाचं ते खूप वेगळं आहे. आणि सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळं आणि हा परिसर उन्हाळा आहे, पाऊस अजून पडलेला नाही. पाऊस पडल्यानंतर हा सुंदर असा हिरवळीचा गालीच्या पांघरल्यासारखा हा परिसर दिसणार आहे. तर नक्की आवर्जून भेट द्यायची असेल तर पावसाळ्यामध्ये तुम्ही देऊ शकता. याही ऋतूमध्ये देण्यास तसं चांगलं आहे, कारण या ऋतूमध्ये गवत वाळलेलं असल्यामुळे पूर्ण माळरान ही पिवळट दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये पूर्णपणे ही माळरान हिरव्या रंगाची दिसणार. हे अशा पद्धतीने एक गाडी येते, आपण बघतोय. दर्शनासाठीच हे लोक वरती चालले असतील. अजून एक गाडी येते पाठीमागून. आत्ता आपण उतरून अर्ध्या रस्त्यामध्ये खाली आलोय आणि हा समोरचा असा हा उतरणीचा मार्ग आणि हा आजूबाजूचा विस्तीर्ण असा माळरान प्रदेश. या डोंगरावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पण आढळत आहेत, ज्या सपाट पठारी प्रदेशामध्ये आढळत नाहीत. राजस्थानच्या वाळवंटासारख्या ठिकाणी ज्या काही वनस्पती आढळतात अशा स्वरूपाच्या काही काटेरी वनस्पती पण इथे आढळत आहेत, ज्या प्रामुख्याने या उंच ठिकाणावरतीच आढळत आहेत, इतरत्र आढळून येत नाहीत. समोर बघू शकतो खोल अशी दरी आहे. हा सगळा दऱ्याखोऱ्यांचाच प्रदेश आहे आणि अशा दऱ्याखोऱ्यांमध्येच इथे काही ठिकाणी लोकवस्ती किंवा गावं वसलेले आहेत. त्याचबरोबर जलसंधारणाची कामं पण खूप मोठ्या प्रमाणावर त्या परिसरात दिसतात. त्यामुळे तलाव आहेत ज्यात पाणीसुद्धा अजून आढळून येत आहे. आत्ता आपण खाली उतरलो आहे. हा शेवटचा टप्पा आहे आपला खाली उतरण्याचा. खाली उतरण्यासाठी
5 ते 10 मिनिटांचा फक्त वेळ लागतो, पण वरती जाण्यासाठी मात्र खूप वेळ लागतोय आपल्याला. कारण रस्त्याचा वरती जाण्याचा मार्ग पूर्ण तीव्र चढ आहे आणि डोंगरावरती थेट मार्ग असल्यामुळे वरती जाण्यासाठी जो त्रास आहे तो खाली येताना एवढा होत नाही. हा परिसर बघू शकता, दूरपर्यंत पसरलेला. आणि इथे काही दुर्मिळ अशा वनस्पती पण आढळत आहेत, ज्या राजस्थानसारख्या वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात ज्या काटेरी वनस्पती आढळतात, निवडुंगवर्गीय अशा काही वनस्पतीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पायथ्याला एक छोटीशी शेती आपल्याला पाहायला मिळते, फळभाजींची शेती असेल. उत्कृष्ट नियोजन, पाणी वाचवण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून कमी पाण्यामध्ये अधिक पीक उत्पन्न घेता येईल, अशा पद्धतीचं ते एक नियोजन पाहायला मिळतं आहे आपल्याला. आत्ता आपण पूर्णपणे हा डोंगर उतरून खाली आलेला आहे. पाठीमागून बघितलं तर ही उंची पाहता येते आणि यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा डोंगर किती उंच आहे आणि रस्त्यांची सुद्धा परिस्थिती. तर चला निघूया आता पुढच्या प्रवासाला. हा आमचा सवंगडी. आज हा पूर्णपणे आजच्या दिवसाची धुरा याच्या खांद्यावर आहे. हा गाडी चालवणार आहे आणि आम्ही दोघेच, आज ही आमची खरं तर सोलो ट्रिप आहे. पूर्णपणे दोघेच फिरतोय. मारण आहे, काही मंदिरं आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणांना, मंदिरांना भेटी देणं किंवा महाराजांचं जीवन पाहणं. उन्हाळ्याचे दिवस संपत आलेत, पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आज फिरायला जायचं. कुठे जायचं तर माळराणी बघायचं आणि माळरानाच्या संस्कृती आणि तेथील मंदिरं पण बघायची. तर हा प्रवास सुरू आहे. चला पुढच्या प्रवासाला निघतोय आता. आता आपला प्रवास मायनीच्या दिशेने सुरू आहे. आपण मायनीच्या घाटामध्ये आहे आणि या ठिकाणी आपल्याला या घाटामध्ये पवनचक्क्या दिसत आहेत. सध्या वाऱ्याचा वेग असल्यामुळे प्रचंड वेगाने या फिरताना सुद्धा दिसत आहेत. आपण बघू शकतोय या घाटामध्ये पवनचक्क्या खूप संख्येने आहेत दोन्ही बाजूला.
आपण वेताळ गुरु या ठिकाणावरून परत चाललो आहे. सोबत आमचे आजचे गाडीची चालवण्याची जबाबदारी असणारे राम आहेत. वेताळ गुरु या ठिकाणाबद्दल आम्हाला अशी थोडीशी माहिती मिळाली होती की रेवणसिद्ध मंदिराला आम्ही गेलो आणि तिथे अशी माहिती आम्हाला मिळाली की या ठिकाणी नाथांनी जे भूत जागृत केलेली होती किंवा जे पिशाचे जागृत केलेले होते त्यापैकी असणारं हे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी आम्ही भेट देण्यासाठी आलेलो होतो. तर आता इथून पुढचा प्रवास खरसुंडीच्या दिशेने